topic is over. करना है तो करना है. Topic is over. आता जो तुम्ही प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा. अशी ट्यूटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. आणि ह्या व्हिडिओचं जे ऑल मटेरियल आहे तिकडे पण आपण देत असतो. खाली तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक मिळून जाईल. आणि ह्या व्हिडिओचे जे मटेरियल आहे ते सुद्धा आपण ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे. तिथून जाऊन सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर आता सिंपली काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचे जे कॅपकट आहे ते ओपन करायचे. कॅपकट येथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुमचा जो एक फोटो असेल इथून पहिल्यांदा सिलेक्ट करायचा. अशा प्रकारे इथून हा फोटो सिलेक्ट केल्यानंतर इथून ॲड करायचा आहे आणि इथे तुम्हाला रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. 9.16 रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून अशा 2 बोटांनी सेट करायचा आहे. त्याच्यानंतर इथून आपल्या बॅक करायचं आहे आणि ते पहिल्यांदा जुटायचे. आल्यानंतर इथे तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून जो आपण बीट मावळी दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. हा बीट मावळी इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मावळीवरती क्लिक करून इथे तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं. अशा प्रकारे आहे. ते इथून क्लिक केल्यानंतर इथून तुमचे जे सॉन्ग आहे इथून वेगळं होऊन जाईल. आणि आता हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायची. जेवढी ह्या सॉन्गची लेंथ आहे तेवढीच आपल्या ह्या फोटोची जी लेंथ आहे न्यायची. अशा प्रकारे नेल्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्यांदा जुटायचे. आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला ॲडजस्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला सॅच्युरेशन आहे ते संपूर्ण मायनस करायचं आहे. फिल्टरचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथे तुम्हाला रेट्रोचं एक ऑप्शन आहे यामध्ये द्यायचं आहे आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल तो सिम्पली तुम्ही सिलेक्ट करून द्यायचा आहे. तर VHS हा जो 3चा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि ह्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आता आपल्या इथून बॅक करायचं आहे. ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि हा जो बीट व्हिडिओ आहे त्यामध्ये जे आपण बीट दिले 1 2 3 अशा, तर इथे तुम्ही बघू शकले की 5 बीट आहेत. तर आपल्याला सिम्पली 5व्या हा जो फोटो आहे इथून कट करायचा बीट जिथून बदलत आहे तिथून. तर सिम्पली इथून स्क्रोल करून जिथे आपली बीट बदलत आहे तिथे अशा प्रकारे ते तुम्ही बघू शकाल की थोडं पुढं आल्यानंतर इथून आपली अशा बीट चेंज होते. तिथून चेंज होते तर त्याच फोटोवरती क्लिक करायचा. हा जो आपला मेन फोटो आहे त्यावरती आणि पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचे. इथे तुम्ही बघू शकाल की अशा बीट चेंज होते तर त्याच फोटोवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. याच्या पुढची सुद्धा बीट जिथून आपली चेंज होते इथून आपली चेंज होते इथून सिम्पली इथून अशा त्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून द्यायचं आहे आणि इथून आपली शेवटची बीट आहे ते बदलत आहे. ओके, इथून बदलते तर सिम्पली आपल्या इथून अशा हा जो फोटो इथून आपण स्प्लिट करूया आणि त्याच्यानंतर हा जो बीट व्हिडिओ इथून डिलीट करायचा आहे. आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली पहिल्यांदा जुटायचं आहे. ते आल्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि जो तुमचा दुसरा फोटो इथून ॲड करायचा आहे जो आपण वरती लावायचा आहे तो आपल्याला, तर तुम्ही प्रीमध्ये पाहिलं तो फोटो, तर एक आपण इथून फोटो आहे अशा इथून सिलेक्ट करून घेऊया. ओके, इथून सिलेक्ट केल्यानंतर अशा इथून ॲड करायचं आहे. इथून हा फोटो ॲड केल्यानंतर थोडं इथे झूम करायचं आहे, ले पण नाही म्हणजे या स्क्रीन बरोबर अशा प्रकारे आहे. त्याच्यानंतर वरती न्यायचं आहे. थोडं इथे तुम्हाला समजून घ्यायचं म्हणजे कशाप्रकारे हा जो फोटो आहे तो ॲडजस्ट करायचा आहे वरती. तर अशा नेल्यानंतर अजून वरती नेऊया जे आपले हे मुंडकं आहे वरचं ते अशा प्रकारे नेल्यानंतर सिम्पली ह्याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत आणायची. अशा प्रकारे आणल्यानंतर आता आपल्या काय करायचं, सिम्पली इथून त्याच फोटोवरती क्लिक करायचं आणि थोडं स्क्रोल करायचं. इथून आहे ना मास्कचा एक ऑप्शन आहे हा त्यावरती क्लिक करायचं आहे आणि पहिला जो हा हॉरिझॉन्टलचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. आता तुम्हाला इथे थोडं समजून घ्यायचं आहे हा जो फोटो आहे तो परफेक्ट बसवण्यासाठी. तर हा जो व्हाईट कलरचा म्हणजे इथे तुम्ही बघू शकाल की हा जो बांध आहे आपला व्हाईट कलरचा तो थोडं खाली आणायचा, ले पण नाही थोडा नॉर्मल आणायचा आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल की आपला जो इथून फोटो आहे तो परफेक्ट इथून बसून जाईल. जसं इथे तुम्ही अजून लई वाढवला तर नाही, तर जेवढं तुमच्या फोटोला सूट होईल इथून ॲड करायचं आहे आणि सिम्पली इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून तुम्ही बघू शकाल की आपला जो फोटो आहे इथून परफेक्ट बसलेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा इथे आपल्या पहिल्यांदा थांबायचं आहे आणि ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि मी तुम्हाला जे PNG दिलं इथून ॲड करायचं आहे. पहिल्यांदा जे आपलं इमोजी PNG असेल नुसतं हे अशा इथून ॲड करायचं. ह्याची जी लेंथ अशी शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली त्याच PNG वरती रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा तेच PNG ॲड केल्यानंतर इथून स्क्रीन बरोबर परफेक्ट बसून जाईल. आता आपल्या इथून काय करायचे, जे आपले हे सॉन्गचे लिरिक्स आहे डायलॉग आहे 3 ते इथून ॲड करायचे. तर पहिल्यांदा आपण प्ले करून बघूया कुठून डायलॉग सुरू होतोय. ओके, इथून सुरू होतोय तर आपल्या सिम्पली इथे आल्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून
जो आपला पहिला डायलॉग आहे इथून ॲड करायचा. ॲड केल्यानंतर पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन तोच डायलॉग इथून ॲड करून इथे तुम्ही बघू शकाल की आपण तोच डायलॉग इथून ॲड केल्यानंतर परफेक्ट बसून गेला आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि फेड इनचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला ह्याच PNGची लेंथ कुठपर्यंत आहे तो बघायची. इथून तुम्हाला प्ले करू म्हणजे सॉन्गची जी डायलॉग आहे कुठं संपतोय तो, तर इथे आपण प्ले करूया. ओके, इथपर्यंत येतो तर ही वाढवूया थोडी आणि त्याच्यानंतर त्याच PNGवरती क्लिक करून डुप्लिकेट करूया. ह्याची लेअर आहे ती इथे तुम्ही बघू शकाल की डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर दुसरी लेअर आपली म्हणजे होऊन जाईल. त्यावर लेअरवरती दुसरी जी लेअर झाली त्यावरती क्लिक करायचे. रिप्लेसमध्ये जाऊन जे आपलं दुसरं PNG इथून ॲड करायचं आहे. तर ह्याची जी लेंथ आहे कुठपर्यंत बघायचे. ओके, इथपर्यंत येते तरी अशा कमी करूया. त्याच्यानंतर त्याच PNGवरती क्लिक करून पुन्हा डुप्लिकेट करूया आणि याची जी लेंथ असेल जो आपला पहिला फोटो संपतोय तिथपर्यंत ठेवूया म्हणजे ज्यातून आपण स्प्लिट केला आहे तो तिथपर्यंत. आणि त्याच्यानंतर हे जे आपलं PNG इथून ॲड करूया. पुन्हा हेच PNG डुप्लिकेट करूया इथून आणि ह्याची जी लेंथ असेल आता शेवटपर्यंत आणायची अशा प्रकारे. त्याच्यानंतर इथून आपल्या शेवटचं जे PNG त्याला आपल्या इमोजी PNG इथून ॲड करायचं आहे. रिप्लेसमध्ये जाऊन जे आपले इमोजी PNG इथून सिलेक्ट करूया. त्याच्यानंतर इथून PNG आहेत ते इथून परफेक्ट बसलेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकाल की अशा वेळेला तुम्ही ना PNG इथून ॲड करून घ्यायचे. तर इथून मी ॲड करून घेतलेलं अशा प्रकारे तुम्हाला आता सांगितलं सुद्धा. तर त्यात आपल्याला काय करायचं, हे PNG आपण दिली आहेत. आता फोटोला आपले इफेक्ट ॲड करायचे तर इथून बॅक करायचे आणि हे जे आपलं पहिले ट्रान्झॅक्शन आहे द्यायचे. आता जसं मी इफेक्ट सांगेल तसे तुम्ही पण तुमच्या फोटोला इथून इफेक्ट आहे ते ॲड करायचे जेणेकरून कोणत्या फोटोला कोणता इफेक्ट लावायचा ते तुम्हाला ते समजून जाईल. तर हे जे आपलं पहिले ट्रान्झॅक्शन आहे ते द्यायचं, त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथून जर कोणतं ट्रान्झॅक्शन नाही तुम्हाला मिळलं तर सिम्पली त्या इफेक्टचं नाव असेल ते इथून सर्च करायचं आहे. मी नावसुद्धा सांगेल आणि तुम्हाला नाव स्क्रीनवरती सुद्धा येईल व्हिडिओमध्ये असेल ते सिम्पली इथून सिलेक्ट करायचं आहे. तर अशा वेळी इथून पहिला आपल्या ब्लर अँड झूमचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर ही जी खालची लेंथ असेल 0.2 ठेवायची आणि सिम्पली वरती थोडं स्क्रोल करायचं. इथे तुम्हाला अप्लाय टू ऑलचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं, त्याच्या पुढचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते यायचं. या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. वर हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर त्याच्या पुढचे ट्रान्झॅक्शन आहे ते यायचं. त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला ना स्नॅप झूमचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर त्याच्या पुढचे ट्रान्झॅक्शन आहे इथे यायचे. त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून या ट्रान्झॅक्शनला आपल्या इथून तुम्हाला ड्रॉप डाऊनचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे इथे यायचे. त्या फोटोवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला रॉक व्हर्टिकल जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि इथून जे आपले ॲनिमेशनचे हे जे इफेक्ट आहे इथून जे सांगेल ते तुमची ही जी खालची लेंथ असेल तुमची ती 1.0 ठेवायची सिम्पली. त्याच्यानंतर त्याच्या पुढचे फोटो आहे तिथे यायचं स्क्रोल करून अशा प्रकारे. येथे आल्यानंतर ह्या फोटोला आपल्या सेव्हिंग राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो इथे यायचं स्क्रोल करून या फोटोला आपल्या सेव्हिंग बॉटमचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बशी यायचं. या फोटोला आपल्या सेक 3चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि जे पण इथून जे आपण 4 इफेक्ट सांगितले त्या इफेक्टची जी खालची लेंथ असेल 1.0 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपले सिम्पली पहिल्यांदा यायचे. इथे पहिल्यांदा आल्यानंतर इथून तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला 2 नंबरला हॅलो ब्लरचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची अशा प्रकारे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो अशा वेळी इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.